विजेची बचत करण्याकरता आता मंत्रालयाच्या समोर असलेल्या सर्वच शासकीय बंगल्यांवरती आता सोलार पॅनलची व्यवस्था जी आहे ती उभारण्यात येणार आहे। या सर्वच बंगल्यांची देखभाल आणि दुरुस्ती जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते आणि याच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता या बंगल्यांवरती जी आहे ती सोलार पॅनल लावण्यात येणार आहे आणि या सोलार पॅनलद्वारे विजेची बचत जी आहे ती केली जाणार आहे। सध्या आपण मंत्रालयाच्या समोर असलेल्या A5 या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ आहोत आणि या कार्यालयाच्या वरती आपण पाहू शकतो की आता सोलार पॅनल बसवण्याचं जे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे कार्यालय आहे। दोन बंगले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे, एक आहे मंत्री आदिती तटकरे यांचा शासकीय बंगला आणि दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचं महाराष्ट्र प्रदेश कार्यालय। या दोन्ही बंगल्यांवरती सध्या सोलार पॅनल बसवण्यासंदर्भात संपूर्ण काम जे आहे या ठिकाणी हाती घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या बंगल्याच्या छतावरती संपूर्ण सोलार पॅनल जे आहे ते लावण्यात आले। या सोलार पॅनलद्वारे विजेची बचत जी आहे ती केली जाणार आहे। प्रायोगिक तत्वावरती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही बंगल्यांवरती जे आहे ते सोलार पॅनल बसवण्यात येणार आहे आणि विजेच्या बाबतीत बचत जी आहे ती होत असल्याचं जर निदर्शनास आलं तर ही संपूर्ण उपक्रम जो आहे सोलार पॅनल बसवण्याचा उपक्रम जो आहे तो मंत्रालयाच्या समोर असलेल्या सर्वच शासकीय बंगल्यांवरती करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।